नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. सायली रविराजला घास भरवत असते आणि रविराज देखील सायलीचं त्याच्यावरील प्रेम पाहून खूप भावूक झालेला असतो. तेव्हा पूर्णा आजी बोलते, पाहिलं का रविराज, देव एका हाताने नेतो तर दोन हाताने देतो सुद्धा. तुमच्यावर प्रेम करणारी सायली तुमच्याकडे आहे. अजून तुम्हाला काय हवंय बरं? तन्वी कशीही वागली तरी सायली मात्र तुमची साथ कधीही सोडणार नाही. तेवढ्यात कल्पना देखील बोलते, हो ना भाऊजी, सायली मात्र तुमची साथ कधी देखील सोडणार नाही. आता रविराज देखील खूप भावूक झालाय आणि तो सायलीला बोलतो की तू माझीच मुलगी आहेस. नाती काही फक्त रक्ताची नसतात तर काही नाती मानलेली देखील असतात. त्यावर आता सायली रविराजकडनं वचन मागते की तुम्ही मला वचन द्या. आज तुम्ही जसं खचून गेला आहात, जसे ढासळला आहात, तसे कधीच खचून जाणार नाहीत म्हणून. आणि रविराज देखील सायलीला तसं वचन देतो आणि बोलतो की 22 वर्षांपूर्वी झालेल्या त्या अपघाताचा गुन्हेगाराला मी खचून न जाता शिक्षा मिळवून देणारच आहे. तर आता रात्रीच्या वेळेस सायली अर्जुनला बोलत असते की सुमन काकू अजून देखील खूप जास्त घाबरलेली आहे. म्हणजे नागराज काकांचं नाव जरी घेतलं ना तरी सुमन काकू खूप घाबरून जाते. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो ना, आणि रविराज काका देखील खूप खचून गेलाय, पण तरी देखील तू दोघांना देखील जो काही धीर दिलाय त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडं तरी धाडस आलंय. आता हे कसं जमवून आणतेस बरं तू? त्यावर सायली सांगते की काही नाही हो, फक्त समोरच्याच्या मनाशी नातं जोडावं लागतं. त्यासाठी सगळ्यांना आपलं मानलं की आपोआपच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. आता रविराज आणि सुमन या दोघांचीही खरं तर सायली आणि अर्जुनला खूप जास्त काळजी वाटत असते. आता नागराजने जे काही केलंय त्यामुळे खरं तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यातल्या त्यात सुमन आणि रविराज काका तर जास्तच खचून गेलेत. त्यावर सायली बोलते की सुमन काकूसाठी देखील हे सगळं काही सोपं नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांना नागराज काकांवर संशय आला असेल तेव्हा काय वाटलं असेल त्यांना, किती खचून गेल्या असतील त्या, किती घाबरून गेल्या असतील त्या. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली प्रतिमासाठी चहा घेऊन येते. तर प्रतिमा अजून देखील त्याच विचारांमध्ये गुंग असते. तेव्हा प्रतिमा सायलीला बोलते की सायली, खरं तर मला तुला सॉरी बोलायचं होतं आणि थँक्यूसुद्धा. म्हणजे आमच्यामुळे उगाच तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास झाला आणि रविराजांना तू रात्री जेवू घातलंस त्याबद्दल मला तुला थँक्यूसुद्धा बोलायचं आहे. त्यावर आता सायली बोलते की प्रतिमा काकू, अहो याची काही गरज नाही आहे. त्यावर प्रतिमा आता बोलते की जी नाती रक्ताची होती त्यांनी मात्र काय केलं. आणि तेवढ्यातच तिथे कल्पना येते. आता कल्पना प्रतिमाला धीर देत असते व बोलते की प्रतिमा, अगं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू कशाला टेन्शन घेतेस बरं सगळ्या गोष्टींचं. आता प्रतिमाला देखील हे सगळं पटतं. तेवढ्यातच कल्पना बोलते की आम्ही आता नाश्ता बनवतो सगळ्यांसाठी. त्यावर प्रतिमा बोलते की नाही, याच किचनमध्ये पूर्णाईने मला जेवण बनवायला शिकवलं होतं आणि मी कसा चान्स सोडेल बरं परत या किचनमध्ये जाण्याचा. आज सायलीसोबत मी नाश्ता बनवणार आहे. आणि दोघीही आता नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये जातात. तर इकडे नागराज आता विचार करत असा जेलमध्ये बसलाय, तर त्याच्या समोरच्या जेलमध्ये महिपत असतो. आता त्याच्याकडे पाहताच महिपत जोरातच ओरडतो, ए नाग्या, काय रे, लईच प्रेम झालंय का काय तुला माझ्यावर? त्यावर नागराज बोलतो, प्रेम आणि तुझ्यावर काय वेडबीड लागलंय की काय तुला? त्यावर आता महिपत मात्र त्याला चांगलाच डिवचून देत असतो व बोलतो की काय काय फुशारक्या मारत होतास, काय म्हणत होतास तू, आणि आज कुठे येऊन पडलाय पहा. नाही का काय तुझ्या त्या बावळट बायकोने, जिला तू काय सांगायचंस तिच्याबद्दल मला की तुझी बायको किती बावळट आहे वगैरे. तर इकडे रविराज मात्र परत एकदा त्यांच्या ॲक्सिडेंटच्या सगळ्या काही फाईल्स वगैरे पाहत बसलेला असतो. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि बोलतो की हे काय सिनियर, तू परत सगळ्या तुमच्या ॲक्सिडेंटच्या फाईल्स पाहतोयस? त्यावर रविराज बोलतो की हो, मला आता परत एकदा सगळं काही क्रॉस चेक करायचं आहे. यामध्ये भरपूर काही लूप होल्स आहेत.
कदाचित हे सगळं जर मी तेव्हाच चेक केलं असतं तर तेव्हाच हा मास्टर माइंड आपल्या हाती लागला असता. पण आता मात्र हलगर्जी करून चालणार नाही आहे. आणि आता रविराज सगळ्या फाईल्स परत एकदा चेक करतोय आणि तेवढ्यातच त्याच्या काहीतरी लक्षात येतं. त्या फाईल्स पाहून आता तो अर्जुनला सांगत असतो की हे पहा, म्हणजे त्या ॲक्सिडेंटच्या रात्री आम्ही इथून निघाल्यानंतर थोड्या वेळातच आमचा ॲक्सिडेंट झाला. आणि इथे तर लिहिलं आहे की आजूबाजूच्या लोकांनी लगेचच माझ्या घरी कळवलं होतं या ॲक्सिडेंटबद्दल. म्हणजे नागराजला तर तेव्हाच समजलं असेल ना ॲक्सिडेंटबद्दल. आणि आम्हाला कुठल्या तरी वेगळ्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यानंतर नागराज लगेच तिथे पोहोचायला हवा होता, पण तसं झालं नाही आहे. नागराज मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे आला आहे. म्हणजे किती शांत डोक्याने तो हे सगळं करत होता. हे कसं शक्य आहे? मग रात्रभर नागराज कुठे होता? तोही आमच्या मागोमागच निघाला होता की. म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावर तो लगेच तिथे पोहोचायला हवा होता. आता हे दोघेही सगळ्या फाईल्स परत एकदा पाहत असतात. तर इकडे हा महिपत नागराजला चिडवून देत असतो की काय म्हणायला होतास तू की तुझी बायको बावळट आहे? अरे त्याच बावळट बायकोने ना तुझा व्हिडिओ बनवला, वेडं असल्याचं नाटक करून ते पण, आणि तुला इथे सडायला पाठवलं आहे. त्यावर आता नागराज खूप चिडतो आणि बोलतो की तुला कसं कळालं हे सगळं? त्यावर महिपत बोलतो की मी जरी आत असलो ना तरी बाहेर माझी माणसं पेरलेली आहेत, सगळ्या खबरी मिळत आहेत मला. आता नागराज देखील खूप जास्त चिडून गेला आहे महिपतवर आणि महिपत मात्र त्याला चिडवून द्यायचं काम करत असतो. आता महिपत बोलतो की कशी नाटकं करत होतास रे माझ्यासमोर? माझी लाडकी सुमन कुठे आहे? महिपत सांग, महिपत अरे सांग, माझी लाडकी सुमन कुठे ठेवली आहेस तू वगैरे. मला काय तर माझ्या मेलेल्या पोरीच्या शब्दा देत होतास, काय काय बोलत होतास, काय काय नाटक करत होतास तू. आणि आता काय झालं? आता त्याच बायकोने तुला इथे सडायला पाठवलं की नाही? अरे तुझ्यापेक्षा तर तुझी बायको जास्त हुशार निघाली. असं आता बरंच काही बोलून हा महिपत आता नागराजला चिडवून देत असतो. आता नागराज देखील खूप जास्त चिडतो त्याच्यावर आणि त्याला बोलतो की मी इथून तर बाहेर पडणारच आहे. तुला काय वाटलं मी इथं असलो तरी मी काही तोंड उघडू शकत नाही का? बाहेर माझी तोंड उघडणारी भरपूर माणसं आहेत, समजलं ना? त्यामुळे तुझं तोंड बंद ठेवायचं. आणि आता तो कुठलासा एक पत्ता सांगतो आणि बोलतो की सांगू का त्या रविराज किल्लेदारला, अर्जुन सुभेदारला, का सावंत इन्स्पेक्टरला सांगू मी हा पत्ता कोणाचा आहे सांगू का मी त्याला? आता खरं तर हा साक्षीचा पत्ता सांगत असतो आणि आता साक्षीच्या जीवाच्या भीतीने मात्र महिपत त्याचं तोंड बंदच ठेवतो. कारण आता त्याला माहीत आहे, जरी महिपतलाही माहीत असतं नागराज जरी इथे असला तरी तन्वी मात्र बाहेर आहे. आणि आता या साक्षीचाच वापर करून हे महिपतचं तोंड बंद ठेवायचा प्रयत्न करत असतात दोघीही. तर त्या फाईल्स पाहून आता रविराज मात्र जास्तच टेन्शनमध्ये आलाय, फार गोंधळून गेलाय. आता अर्जुन त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो तर तेवढ्यातच तिथे सायली येते. तर रविराज बोलतो की हे सगळं पाहून समजतंय की नागराजने हे सगळं किती शांत डोक्याने केले. म्हणजे 22 वर्ष मी तडफडत होतो, पण आता नाही. आता मात्र नागराजला शिक्षा झालीच पाहिजे. माझा ॲक्सिडेंट घडवणाऱ्याला 22 वर्ष पुढचे आता मी त्याला तडफडवणार आहे वगैरे. तर सायली देखील तिथेच असते. आता सायलीच्या लक्षात येतं की रविराज आता खचून गेलाय. त्यावर सायली बोलते की रविराज काका, तुम्ही मला वचन दिलं होतं ना की तुम्ही परत असं खचून नाही जाणार म्हणून. त्यावर रविराज बोलतो की नाही, मी खचलेलो नाहीच आहे आणि मी या सगळ्याचा स्वतःला त्रास देखील करून घेत नाहीच आहे. उलट पुढचे 22 वर्ष तर आता आमचा ॲक्सिडेंट घडवून आणणाऱ्याला त्रास देणार आहे मी. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आणि आज कोर्टामध्ये नागराज काकाला शिक्षा होईलच. त्यावर सायली विचारते काय हो, पण सुमन काकूला कोर्टामध्ये साक्ष वगैरे द्यावी लागेल का? तेवढ्यात अर्जुन सांगतो की हो, ती एकमेव साक्षीदार आहे या सगळ्या नागराज काकाच्या गुन्ह्यांची, त्यामुळे तिला साक्ष तर द्यावीच लागेल. तू एक काम कर, तिला घेऊन कोर्टामध्ये ये
आणि त्याआधी आपण तिच्याकडनं तयारी करवून घेऊयात की काय बोलायचं आहे कोर्टामध्ये, कसं बोलायचं आहे. त्यासाठी आपल्या खोलीमध्ये घेऊन ये तिला. तर तन्वी मात्र कान देऊन यांचं बोलणं ऐकते. आता तन्वी मात्र विचार करते की ते महिपत तर काही तोंड उघडणार नाही आहे साक्षीमुळे, त्याचं तोंड तर बंद झालं आहे, पण या नागराजचा काही भरोसा नाही. या नागोबाचा कणा मात्र ठेचायलाच हवा आहे लवकरात लवकर. तर आता सुमन मात्र या सगळ्या प्रकारामुळे खूप घाबरून गेलेली आहे. ती देखील खूप खचलेली आहे आणि कोर्टात आता तिला काही बोलता येईल की नाही याची या सगळ्यांनाही खात्री नाही आहे. त्यामुळे तिच्याकडून आता तयारी करवून घेणार आहेत सायली, अर्जुन आणि रविराज. त्यावर रविराज बोलतो की नागराजचा वकील मात्र नक्कीच त्याला बेल वगैरे मिळेल अशी काहीतरी तरतूद करेल किंवा बेलसाठी अप्लाय करेल, पण आपल्याला मात्र असं काहीही होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला ही केस आजच क्लोज करायची आहे आणि आजच नागराजला शिक्षा देखील झाली पाहिजे. तर आता त्याचसाठी सुमनला पूर्णपणे कोर्टामध्ये काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे याची तयारी करवून घेण्याचं हे तिघे देखील ठरवतात. तर त्याचसाठी अर्जुन आता रविराजला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये येतो आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष त्याने अर्जुनने जो बोर्ड बनवला असतो त्यांचा ॲक्सिडेंटच्या केसचा त्या बोर्डाकडे जातो आणि रविराज त्याला विचारतो की अर्जुन, तू अजून देखील असे केस बोर्ड्स बनवतो का? त्यावर अर्जुन बोलतो की हो, तूच तर शिकवलं होतंस ना मला, पण हा बोर्ड मी नाही, सायलीने बनवला आहे. आणि तेवढ्यातच सायली देखील सुमनला घेऊन तिथे येते. तर आता सायली, अर्जुन आणि रविराज सुमनला सांगत असतात की आज कोर्टामध्ये तुला साक्ष द्यावी लागणार आहे. जे काही झालंय ते अगदी खरं खरं जसंच्या तसं तुला कोर्टामध्ये न खचता सांगायचं आहे. तर सायली आता सुमनला सांगते की अजिबातही घाबरून जायचं नाही आहे आणि कुठे घाबरल्यासारखं वाटलं तर माझ्याकडे पहा आणि दीर्घ श्वास घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला नागराज काकांना शिक्षा घडवून द्यायचीच आहे. तुम्ही पुरावा गोळा केलात आणि तिथे जसं धाडस दाखवलं तसंच धाडस तुम्हाला आज कोर्टामध्ये देखील दाखवायचं आहे. तर अर्जुन आता सुमनला एक एक प्रश्न विचारून तिच्याकडून कोर्टामध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं याची तयारी करवून घेत असतो. तर अर्जुन तिला प्रश्न विचारतो की त्या दिवशी नक्की काय झालं होतं सुमन किल्लेदार, हे मला नीट सांगा. आता सुमन सांगते की त्या दिवशी आम्ही घरात एकटेच होतो. हे आमच्या बेडरूममध्ये आले, माझा हात पकडला आणि त्यांनीच सांगितलं की हे सगळं काही त्यांनीच केलं आहे, पण या सगळ्या गोष्टीचा काही पुरावा नाही आहे वगैरे. त्यावर अर्जुन विचारतो की किती वाजले होते त्यावेळेस, काय वेळ होती? त्यावर सुमन सांगते की अंदाजे 6 वाजले असतील. त्यावर अर्जुन विचारतो की अंदाजे नाही, एक्झॅक्टली किती वाजले होते ते सांगा मला. आणि आता अर्जुन आणि रविराज दोघेही आता क्रॉस क्वेश्चनिंग करून सुमनला कोर्टामध्ये काय बोलायचं आहे यासाठी तयार करत असतात. तर सुमन देखील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी तंतोतंत बरोबर उत्तरं देत असते. पण तेवढ्यातच रविराज विचारतो की पण तुम्हाला तर कसल्याशा गोळ्या सुरू आहेत ना, कसल्या गोळ्या सुरू आहेत त्या? त्यावर सुमन सांगते त्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत, मला काही देखील झालेलं नाही आहे, मी अगदी व्यवस्थित आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की म्हणजे तुम्ही माझ्या अशिलाला फसवलं, तर तुम्ही वेडं असल्याचं नाटक केलंच त्याच्यासमोर आणि वेडं वागून त्यांना फसवलेलं आहे तुम्ही तर. तर आता सुमन मात्र त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते आणि आता सुमन कुठे कुठे चुकते हे अर्जुनने सगळं नोट करून ठेवलंय आणि तो आता तो कागद सुमनला देतो आणि बोलतो की अंदाजे असं आपल्याला काही देखील सांगायचं नाही आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा सांगता यायला हव्या आहेत कोर्टामध्ये, तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल. आणि आता परत एकदा अर्जुन आणि रविराज तिला प्रश्न विचारतात आणि तिच्याकडून या सगळ्या गोष्टींची तयारी करवून घेत असतात. तर मध्येच एकदा आता प्रश्नांची उत्तरं देता देता मात्र सुमन अडखळते, तिला या सगळ्याचा त्रास व्हायला लागतो. तर सायली लगेच तिला सावरते आणि तिला बोलते की सुमन काकू, असं करून कसं चालेल बरं, आपल्याला नागराज काकांना शिक्षा घडवून द्यायची आहे ना, आणि त्याचसाठी तुम्हाला खंबीर राहायला हवंय. तुम्हाला जर अडखळल्यासारखं वाटलं तर असा दीर्घ श्वास घ्या वगैरे ती आता सुमनला समजावत असते.
तर रविराज देखील सांगतो की हे बघ सुमन, तुला फक्त महत्त्वाच्या गोष्टी तिथे सांगायच्या आहेत, बाकी सर्व काही आम्ही पाहून घेऊ दोघंजण. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराज आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे आलेले असताना इन्स्पेक्टर सावंत त्याला रजिस्टर दाखवतात आणि बोलतात की कोणीतरी महिला वकील महिपतला भेटण्यासाठी आली होती, कदाचित ही महिपतची वकील असावी. तर कोर्टामध्ये आता अर्जुन महिपतला विचारतो की तुला ती सुपारी कोणी दिली होती ॲक्सिडेंट करायची ते सांग आम्हाला. पण महिपत मात्र साक्षीच्या जीवाच्या भीतीने तोंड उघडत नाही आणि तो आता नेहमीप्रमाणे डोळे वटारून एकदा नागराजकडे आणि एकदा अर्जुनकडे पाहत असतो. तर अर्जुन आता नागराजच्या पापांचा जो काही व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केलेला असतो तो व्हिडिओ आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर दाखवतो, ज्यामध्ये नागराज स्वतः कबूल करतोय की या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतःच आहे. त्यामुळे नागराज मात्र आता या सगळ्यामध्ये चांगलाच अडकलाय. आता नागराजला शिक्षा होईल का आणि साक्षी जिवंत आहे हे अर्जुनला समजेल का हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.